Look at this girl. अरे उधर है ना जम्मू की. मैं उधर देख रही हूँ ना कब से. सुकून. अरे बापरे. आम्ही 2 वर्षानंतर भेटतो 2 वर्षात. मुझे बताइए ना ऐसा ही. कितने सालों के बाद 2 साल के बाद दुघारी आहे. ही मराठी आहे पण ही हिंदी मध्ये बोलते. मी सुद्धा हिंदी मध्ये बोलते. शी इज माय बेस्टी. हाय गर्ल्स. माझ्या मैत्रिणीला फॉलो करा. काय फॉलो नाही सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा असं म्हणायचं होतं. देखो देखो कौन आया. मेरे साथ में छोटा भीम लेके आया. छोटा भीम आया. देख ये सब बर्तन में जो घसना है हो काकी काकू. तेरे लिए रखा है. निकाल इधर ही. मेरा पैर भी पड़. मेरा पड़. आशीर्वाद. माझा नाही पडला पाय. तुमच्या समोर आशीर्वाद. तर मित्रांनो तुमच्या समोर येते. इग्नोर करा बॅकग्राऊंड होता आमचा. माझी जानी मानी दोस्त जानी मानी हस्ती का बस्ती ब्रो. वेदश्री सोनटक्के. अरे देख क्या फोकस किया उसने. ही आहे वेदश्री सोनटक्के जे माझे बेस्ट फ्रेंड है ना. तो नहीं बोलेगी इज्जत चली जाएगी मेरी. तर ही आहे मराठी पोरगी पण आम्ही बोलतो हिंदी कारण की आमच्याकडे सर्व आहेत. मी एवढी हाईटेड दिसते एवढी हाईट नाही. मी कशात तरी उभी आहे. हे बघा. हा तर अभी निकाल ना. अभी आंधी बन के दिखेगी क्या उधर. अच्छा लग रहा है मेरे को. आमची हिंदी बोलायची जी स्टोरी आहे पर्दे में रहने दो. तर तुम्ही विचार करत असाल अरे हे लोक मराठी मग हिंदी का बोलतायत. का बोलताय हिंदी सांग. त्याच्या मागे स्टोरी आहे आमची. तुम्ही हमेशा माझा आवाज ऐकतात आता बोर झाले असणार. हिचा आवाज ऐका आता. ही बोलते आहे मला लक्षात नाही राहत. ही स्पष्ट मराठी. ही ही स्पष्ट मराठी बोलणारी पोरगी आहे. ही आता 2 वर्षापासून होती अकोल्याला तिच्या गावी. आता 2 वर्षांतर आम्ही भेटले. तुला कसं वाटलं माझ्यापासून लांब राहून. खूप खराब. खूपच चांगलं बोलते. तर मी सांगते आम्ही कधी भेटलेलो ही ते काय सांगणार नाही. 2016 मध्ये भेटलेलो डान्स क्लास मध्ये. या बीच में बोल ना वेदू. बोले की मुझे इतना ही पेमेंट मिला. आम्ही 2016 मध्ये भेटलेलो डान्स क्लास मध्ये भेटले. तेव्हा आम्ही बोलो की नहीं बोलू मैं. तू बोली ना. अरे तुझे फोकस कर रहा है वो. तू हट मत नहीं तो मुझे सिर्फ लेगा वो कैमरा. आना. बोल. तर फिर क्या रे. हा डान्स क्लासला आम्ही भेटलो तेव्हा आम्ही ना जास्त बोलायचं वगैरे नाही. नॉर्मल आपलं फक्त हा हूं ही बस. आणि 2018 मध्ये आमची चांगली बॉन्डिंग झाली. चांगली फ्रेंडशिप झाली. हा ती बात वेगळी आहे की मी हिच्यापेक्षा छोटी दिसते पण मी एजने मोठी आहे. सो मला दीदी बोल. हो दीदी. हा तर तेव्हापासून जी आमची मैत्री बनली ती आतापर्यंत बनलेली एकदम अशी घट्ट आहे आणि पुढे पण राहणार आहे. तुम्ही कोण तोडण्याचा प्रयत्न करू नका. किसी का माय का लाल नाही तोड सकतो दोस्ती. व्हिडिओ बघत असाल तर नजर काढा आमची. तेव्हापासून आतापर्यंत आमची फ्रेंडशिप अशीच आहे. काही कारणास्तव गावी गेलेली आता आली ती असंच भेटायला आम्हाला सगळ्यांना. स्पेशली हिला भेटायला आली आम्ही. बघा माझे चाहनेवालो तुमच्यासोबत ही पण माझी चाहनेवाली.
आणि मला असं ऐकण्यात आलं की अकोल्याचे लोक खूप मला प्रेम करतायत माझे ब्लॉग थँक्यू सो मच. असंच मला प्रेम करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे ब्लॉग नसेल बघत त्यांना पण जबरदस्त दाखवा. पैसा जेव्हा मी पैसे कमायला लागेल तर सगळ्यांना पैसे वाटणार मी, म्हणून माझे सबस्क्रायबर खूप जास्त वाढवा. आणि मी बोलते, ही पण बोलते, ही नाही बोलत असं नाहीये, ही बोलते पण मी कमी बोलते. हिच्या बोलण्यावर माहिती पडलंच असेल तुम्हाला. ही कमी नाही, ही पॉइंट वरती बोलते, पण असं बोलते ना की नंतर गप्पा नाही बसून. अजून काय, बस हीच आमची स्टोरी आहे. असंच आम्ही भेटल्यानंतर असं आमचं मस्त. आता शॉर्ट स्टोरी आमची. हा, लाईफ मध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही एकामेकाच्या बघितल्या, चेंज झालेल्या. पण माझ्या फॅमिली नंतर जो कोणती असेल व्यक्ती जी माझ्या खूप जास्त क्लोज आहे, तर ही मीच येते. माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे. आणि माझ्यासाठी आणि आमची फ्रेंडशिप कधीच नाही तुटणार याची आम्ही दोघांनी गॅरंटी घेतली. म्हातारपणापर्यंत सोबत राहायचं. म्हातार नाही, मग जोपर्यंत आहे तोपर्यंत. म्हातारपणच झाला ना तुम्ही, असंच समजा. मेन म्हणजे तुम्हाला एक मी फ्रेंडशिप इम्पॉर्टंट सांगते. मी सॉरी, फ्रेंडशिप टिकवण्यासाठी एक ना स्पेशल टिप देईल मी 2 टिप देईल आणि ही 2 टिप देईल. तू तेरे हिसाब से जो तुझे टिप देना वो तू दे सकती, जो फ्रेंडशिप अपनी अभी तक टिकी उसके लिए. मी 2 टिप देईल तुम्हाला अशा की आमच्या मध्ये पण आधी खूप भांडण व्हायचे. ही कपल लोकांसारखी स्टोरी वाटते, बट खरंच यार आम्ही लोक पण पहिले लय भांडायचो एकामेकांसोबत. मग नंतर थोडंसं आम्ही ना अंडरस्टँडिंग झालो की नाही यार, हिचं पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळं असू शकतं, माझं वेगळं असू शकतं. आमच्यामध्ये भांडण झाली ना, आम्ही एकामेकाचं ऐकून घेतो, भाई तुझं काय चुकलं. हे कपल लोकांमध्ये होतं, पण ते आमच्यामध्ये झालेलं आहे फ्रेंडशिप मध्ये पण. हा, तर मग हिचं काय असेल ना, मला असं वाटायचं की ही का अशी ओव्हर रिॲक्ट करते किंवा काय. आमच्यात खूप भांडण व्हायची. पण मग नंतर मी विचार केला की नाही यार, तुझं पण बरोबर, तुझं मत वेगळं असू शकतं, माझं वेगळं असू शकतं. ती एक गोष्ट आहे की हिला समजून घ्यायला लागली मी हळूहळू, ती पण मला समजून घ्यायला लागली. आणि मला ती बोलायला चान्स देते की यार हा, मला काय प्रॉब्लेम आहे, मला काय इश्यू आहे, ती ऐकून घेते, ती मला जज करत नाही. तसंच मला पण काय वाटतं तिच्याबद्दल, मी सगळं काय ऐकून घेते, तिला जज करत नाही. मला जे वाटतं मी योग्य तिला सांगते. असं नाही की ही माझी फ्रेंड आहे तर भाई हिच्या साईडनेच बोलायचं, माझं पण मत वेगळं असेल मी सांगते. आणि असं नाही की भाई फ्रेंड आहे तर फ्रेंडची जागा म्हणजे बाजू घ्यायची, बरोबर असेल तर बरोबर, चुकीचं असेल तर चुकीचं. अशी ही गोष्ट आमच्या दोघांमध्ये आम्ही कंपल्सरी लागू केलेली आहे की चुकीचं असेल तर चुकीचं, बरोबर असेल तर बरोबर. नियम शर्ती लागू. तुला काय म्हणायचं टिकवण्यासाठी, फ्रेंडशिप टिकवण्यासाठी? फ्रेंडशिप टिकवण्यासाठी मेन आहे एकाने बडबडतं राहावं आणि एकाने शांत राहावं, सगळ्यात मेन. आणि दुसरी गोष्ट सिरियस, की जसं हिने सांगितलं, ॲक्च्युली फ्रेंडशिपमध्ये समजून घेतलं पाहिजे. स्टार्टिंगपासूनच तुम्ही कोणाला जज नाही करू शकत. आणि आमच्यामध्ये तेच मेन इम्पॉर्टंट पॉईंट हाच होता की आम्ही एकमेकांना वेळ दिला हळूहळू. असं नाही की हा अरे ही अशी आहे, बोर आहे तर सोडून दिलं, किंवा ही जास्तच हुशार काय दाखवते म्हणून सोडून दिलं, असं नाही. हुशार का देत दाखवते तुम्ही? एक्झाम्पल. सो अंडरस्टँडिंग तर खूप इम्पॉर्टंट आहे बस. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आम्ही जसे तसे आम्हाला एकामेकांसाठी काही चेंज, आम्ही बिंदास. म्हणजे पहिले ना आम्ही पॉझिटिव्ह व्हायचो, लिटरली पॉझिटिव्ह, की यार तू दुसरी फ्रेंड का बनवली, तू दुसरी फ्रेंड सोबत का जाते. मी रडायची आणि बिचारी रडलेलीच आहे मी, खूप रडली आहे. मग नंतर मला असलं की नाही यार, मग नंतर ना आमचं बॉन्ड अजून जसं आम्हाला समजायला लागलं, मॅच्युअर झालं ना, आम्हाला असं व्हायला की नाही यार, म्हणजे आमची फ्रेंडशिप अशी ना, कितीही फ्रेंड्स आमच्या लाईफ मध्ये दुसरे येऊ दे, तिच्या लाईफ मध्ये दुसरे येऊ दे, पण आमचा बॉन्ड ना वेगळाच आहे. हा भाई तुझे ते मित्र आहेत त्यांना वेगळा टाइम, आमच्या दोघांचा टाइम वेगळा. तर आता एवढा आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग पण झाल्या, नाही असं नाही, पण ते नंतर हळूहळू क्लिअर होत गेल्या. आणि काही गोष्टी तर मेन इग्नोर करायच्या, ज्या आम्ही केल्या. इग्नोर अजूनही करतो आम्ही. हा, खूप इग्नोर करतो आम्ही गोष्टी फालतू लोकांच्या. आणि आमच्या घरच्यांचं मी तुम्हाला सांगते, आमच्या घरातली सगळ्यात फनी गोष्ट, मी हिच्या घरी जेव्हा जाते किंवा हिच्या घरच्यांशी मी बोलते, त्यांच्याशी मराठीत बोलते, पण हिच्याशी मराठीत बोलताना नाही जमत मला. हा, आम्ही एकमेकांशी बोलतो ना, तर अजूनही जसं कंट्रोल मध्ये आमची स्माईल, आम्हाला हसायला येतं. आणि ही जेव्हा माझ्या घरच्यांशी बोलते तर मराठी बोलते एकदम, म्हणजे एकदम. आणि ते जर त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये जर मी असेल तर माझ्याशी हिंदीमध्ये बोलेल. पहिले तर माझ्या घरच्यांना प्रश्न पडायचा की अरे ही हिंदी आहे की मराठी आहे. लिटरली कधी कधी तेही चुकून माझ्याशी हिंदीमध्ये बोलायला लागतं, मला सांगायला लागतं मी मराठी आहे असं. तर अशी आमची स्टोरी आहे. आणि मी खुश आहे भाई, मला बोलते ना जगातली सगळ्यात
बेस्ट 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 मुलगी भेटली जी माझी फ्रेंड आहे. येस. आणि मला म्हणजे असं वाटतं ना, आनंद आहे भाई. तू खूप छान आहे, खूप संस्कारी पण आहे. मीच नाही, ही पण आहे तशी. हा मी आणि तर आहेच, मोस्ट पण ऑफ खूप वाटते. दुनियादारी तर मला हिच्याचमुळे कळली. कारण ते असताना एखादं एकदम शांत ज्याला उल्लू बनवून जाऊ शकतो कोणी, तर मला एवढं कळायचं नाही. ही मला सांगायची, अरे असं नाही असं कर, असं नाही असं बोलायचं. म्हणजे या काही गोष्टी हिने मला सांगितल्या, त्यामुळे मला माहिती पडल्या. आणि नाहीतर मी मी कधी नवीन फ्रेंड बनवले पण नाही आणि अजून पण नाही आहेत माझी जास्त. ही एकटीच आहे चांगली. आणि मी जरी सांगायची ना, तर तिचं असं नाही की यार तू म्हणजे जास्त होतं ना, शिकवू नको, ज्ञान नको देऊ, असं तिनं कधीच मला फील करवलं नाही. तिला जर वाटतं की हे नाही यार डिंपल तू बरोबर बोलते किंवा काय, तिनं पण त्या गोष्टी एक्सेप्ट केलेल्या. सो अशा सगळ्या गोष्टी आहे. खूप काही असं तुम्ही पण बोलण्यासारखं. तुमच्या फ्रेंडशिप मध्ये जर काय असं प्रॉब्लेम येत असतील, मेन म्हणजे तुम्ही बसा आणि डिस्कस करा. आणि त्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मनात असं नका धरून ठेव तुम्ही. हा. जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत समोरच्याला नाही हा. कळणार की तुमच्या मनात काय चाललंय. तुम्हाला असं वाटत असेल की यार हे लोक एवढं बोलतात, म्हणजे हे लोक पूर्ण कपल सारखं बोलतात, असं जरुरी नाहीये. जे कपलचं रिलेशन असतं ते कुठे ना फ्रेंड्सचं पण असतं. कारण की काही कपल्स ना फ्रेंड्स मधूनच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनतात. पण आम्ही फ्रेंड्स म्हणून आम्हाला माहिती आहे की नाही यार हे आणि हे त्यांचं रिलेशन थोडंसं मॅच आहे. पण आपण जोपर्यंत बसून डिस्कस करणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की समोरच्याला काय म्हणायचंय का नाही. आणि आपल्या भांडणांमध्ये काही तिसऱ्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊच नका. भले मग Seriously. फ्रेंडशिप असू दे, रिलेशनशिप असू दे, काहीही असू दे, तुमचं मत ते तुम्हाला माहिती, तुम्ही एकमेकांसोबत कसे वागतात कसे नाही. सो तेच आम्ही करतो. आम्हाला कधी कन्फ्युजन असेल की आता ही एवढ्या लांब राहते, आमचं डेलीचं कॉन्व्हर्सेशन नाहीये, काही नाहीये, पण जेव्हा कधी आम्हाला वाटतं की हा यार बोलायचं किंवा काय, आम्ही एकामेकाची फोन उचलतो, मेसेजवरती जे पण आम्ही कॉन्व्हर्सेशन करतो. नाही असं नाही. आणि असं जरुरी नाहीये की तुमची फ्रेंडशिप आहे म्हणून तुम्ही दरवेळेला बोललंच पाहिजे, फोन उचललेच पाहिजे किंवा कॉल केलाच पाहिजे. तुम्ही वर्षातून एकदा कॉल करा, महिन्यातून एकदा कॉल करा, पण जी वायबिंग असते ती सेम असते. ती मेन फ्रेंडशिप आहे आपली. तुम्ही उद्या चालून विसराल आणि म्हणाला अरे हा आता हिचा 1 वर्षाने फोन येईल, मग त्या गोष्टीने तुम्ही जज नका करू. तुम्ही हा विचार करा की नाही फ्रेंड्स आहे तर फ्रेंडशिपमध्ये त्या हिशोबाने तो विचार घेऊन चाला तुम्ही. राईट. तर येस, असं सगळं होतं. आता ही आमच्याकडे आली आहे, आता ही रात्रभर थांबणार. म्हणजे छोटासा मला असा ब्लॉग बनवायचा होता, कारण की माझ्या ब्लॉग मध्ये माझी फॅमिली वगैरे, आणि तुम्ही आधीचा जर ब्लॉग बघितला असेल, मी माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत ट्रिपवर गेलेली, तिकडचं आले माझे ते म्हणजे कॉमन फ्रेंड्स आहेत, ते पण आहे माझे चांगले मित्रमैत्रिणी, त्यांचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल. पण ही येणार होती हे मला नंतर कळालं. माझ्या श्वेता नावाची एक फ्रेंड आहे आमची कॉमन फ्रेंड, तिच्याकडून की असं येणार आहे. तर मी विचार केला की यार सगळ्यांना घेतलं, माझ्या बेस्ट फ्रेंडला का नको होती. असं श्वेता को लेके भी बनाना चाहिए ब्लॉग. श्वेता मिलते एक ही बार, तो श्वेता को मिली. आम्ही श्वेताला पण एकदा इंट्रोड्यूस करू हा तुमच्या. हो नक्कीच. ती तर खूपच चांगली आणि मॅच्युअर आहे. बाय द वे श्वेता बघत असेल तर प्लीज अप्रिशिएट अस. आणि लव यू श्वेता. लव श्वेतासाठी लोक गाईज डोंट बी मिसअंडरस्टँडिंग. कारण ही फ्रेंडशिप आमची अशीच आहे. ज्यांना जे वाटायचं जे बोलायचं तुम्ही बोला. ज्यांना चांगलं वाटत असेल, कॉमेडी वाटत असेल तर हसा आणि आमच्याकडनं काहीतरी शिका. आम्ही खूप किती पण असू दे, काय झगडा बगडा टेन्शन, आम्ही फक्त आणि फक्त हसणार भेटल्यानंतर. बस. बाकी सगळं गेलं होतं ना. फ्रेंडशिप असते की तिथे आपण फक्त मन मोकळेपणाने आहे तसं राहू शकतो, तसं आहे आमचं. तर माझं होतं की हिच्यासोबत पण मला ब्लॉग काढायचा आहे. सो फायनली माझ्या बेस्टीला पण मी माझ्या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आणलेलं आहे. की आता काय माहिती परत कधी येईल ब्लॉग मध्ये, पण एक आठवण म्हणून एक असं म्हणून मला हवं होतं. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. काय म्हणायचं तुला? कसा वाटला ब्लॉग हिला कमेंट मध्ये सांगा. मी पण वाचेन कसं आहे काय सगळं वाचेल की रीड करीन. comments. यार कमेंट्स नाही करत यार कोण, मला कमेंट्स करा ना. करा रे, जे please. पण असेल तुम्हाला चांगलं वाटत असेल, चांगलं हा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे असेल ते, म्हणजे आम्हाला मग मला माझं स्वतः ते काम करता येईल की अजून काय चेंजेस करायचे किंवा काय. लई बोललो का आपण, 11 मिनिटं बोललो भाई साहेब. हो काय हे दुखायला. असं असतं फ्रेंडशिप मध्ये वेळ जातो माहित नाही पडत. हा. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आणि इन्स्टाला फॉलो करा. बाय बाय. गुड नाईट.